मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावरती आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। महानगरपालिका निवडणुकीनंतरच्या या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते। अजित पवार हे बारामतीतल्या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते, त्यामुळे गैरहजर होते, तर एकनाथ शिंदेंची तब्येत खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत। मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे खरंच या कारणांमुळे बैठकीला आले नाहीत की अजून दुसरं काही कारण होतं, अशा चर्चा सध्या रंगतायत। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असले तरी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। अटल सेतूवरील शिवडी ते न्हावाशेवा मार्गावरील वाहनधारकांना अजून 1 वर्षाची सवलत देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4775 कोटींची मंजुरी मिळाली आहे। तसंच मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 45,000 शासकीय निवासस्थानं बांधायला मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातल्या 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजपने वर्चस्व मिळवलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मुंबईप्रमाणेच भाजपने मोठा विजय मिळवलाय। तर राष्ट्रवादीच्या या पराभवावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। पराभवाने खचून जायचं नसतं असं म्हटलेलं आहे। शेवटी मतदार राजा हा फार महत्त्वाचा असतो। प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं, ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले, परंतु भाजपला अतिशय चांगलं यश मिळालं। त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला। आता पराभव झाला, माझं स्वतःचं गणित असं असतं की पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं काम करत राहायचं असतं। बारामतीत कृषी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आज शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले होते। या कार्यक्रमासाठी जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील सुद्धा उपस्थित होते। कार्यक्रमाच्या स्थळी जाताना रोहित पवार, अजित पवार, दत्तात्रय भरणे, शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला। यावेळी रोहित पवारांनी वाहनाचं स्टिअरिंग हातात घेतल्याचं पाहायला मिळालं। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शंभूराज देसाई यांची आज अचानक भेट झाली। ताफा थांबवत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आपुलकीने मिठी मारली। त्यानंतर दोन्ही नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवत दिलखुलास चर्चाही केली। कॉलेजच्या दिवसांची आठवण काढत दोघांची गळाभेट पाहायला मिळाली। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। राजकारणामध्ये महिलांचा सहभाग मर्यादित होता, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी नीला देसाईंवरती विश्वास दाखवला आणि देसाई शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार झाल्या होत्या। त्यानंतर देसाईंनी विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केलं होतं, त्यामुळे नीला देसाईंची अशी अचानक एक्झिट संपूर्ण राजकारणामध्ये चटका लावून गेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय। धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंनी 21 जानेवारीला मुंबई आंदोलनाची हाक दिली होती, मात्र मुंबईनंतर आता जालना पोलिसांनीही आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोऱ्हाडेंसह इतर आंदोलकांना नोटिसा सुद्धा बजावण्यात आल्या आहेत। तसंच उद्या रात्री 12 वाजेपर्यंत जालना आणि अंबड शहरामध्ये संचारबंदी असेल। जालन्यामध्ये धनगर आरक्षणासाठी मुंबई आंदोलनाची हाक देणारे आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतले। या पार्श्वभूमीवरती जालना आणि अंबड शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। आज आम्ही स्मारकापाशी आलो। स्मारक कशाची आम्ही ही जी माती ती दल्ली अहिल्यादेव आमच्या हक्काचं
विषय करून टाकला. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामध्ये स्थानिक भाजप कार्यकर्ते ऋषिकेश शेट्टेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. विजय शिवतारेंच्या साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. स्वामी समर्थ साखर कारखान्यातील वजन काट्यामध्ये तफावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. येत्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणूक झाल्यानंतरही मानधन न मिळाल्यामुळे भंडाऱ्यात महिलांचा रोष पाहायला मिळाला. थकीत मानधन आणि यादीतून नावं वगळल्याच्या निषेधार्थ महिलांनी नागपूर नाका इथल्या मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. महिलांच्या ठिय्या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांची वाहतूक सुरळीत करताना चांगलीच तारांबळ उडाली. प्रशासनाने समजूत काढल्यानंतर महिलांकडून आंदोलन मागे घेण्यात आलं. EPFOने आपल्या 8 कोटी सभासदांना नवीन वर्षाची एक मोठी भेट दिली आहे. आता PFचे पैसे काढण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची किंवा ऑनलाईन अर्जाची प्रतीक्षा करायची गरज नाही आहे. कारण येत्या एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांना थेट UPIद्वारे आपल्या PF खात्यातनं पैसे काढू शकता येतील आणि ही रक्कम अवघ्या काही मिनिटांमध्ये थेट बँक खात्यामध्ये जमा होईल. बीडमध्ये एका सेल्स टॅक्स ऑफिसरचा संशयास्पद मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सचिन जाधव असं अधिकाऱ्याचं नाव आहे. काल रात्रीपासून ते घराबाहेर होते. मोबाईल लोकेशनवरनं पोलिसांनी तपास केला असता दुपारच्या सुमारास जाधव यांचा मृतदेह त्यांच्या वाहनात संशयास्पदरित्या आढळून आला. दरम्यान जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलाय. घटनेमागील कारण त्यानिमित्ताने समोर येईल असं वाटतंय. बीड जवळील कपिलधार परिसरात हा सर्व प्रकार समोर आला होता. घटना संशयास्पद असल्यामुळे सखोल चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली आहे. सचिन जाधवर होते आणि ST होते, सेल टॅक्स ऑफिसर, पूर्ण आपले सेल टॅक्स ऑफिसचे प्रमुख होते आणि काल रात्रीपासून गायब होते. ते खूप त्यांना सापडण्याचा प्रयत्न केला, परंतु सकाळी त्यांचा कपिलधार परिसरामध्ये त्यांचा ट्रेस लागला आहेत असं कळलं. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर त्यांचा मृतदेह थोडा संशयास्पद अवस्थेमध्ये आढळला. 1-2 मडके होते, मध्ये मडकं होतं, त्यात कोळशे होते, पूर्ण धूर केला होता आणि बाहेरसुद्धा एक मडकं होतं, त्यामध्ये कोळशे होते, धूर केला होता. तर ही जी घटना आहे थोडी संशयास्पद आहे आणि याची सखोल चौकशी करावी SP साहेबांना आमची विनंती आहे. कल्याणच्या पत्रीपूल परिसरामध्ये एका गणपती कारखान्याची गावगुंडांकडून तोडफोड करण्यात आली आहे. जागा आमची आहे अशी धमकी देत काही जणांनी लाकडी दाडक्यांनी तोडफोड केली. तसंच कारखान्याला टाळं लावून दहशत निर्माण केल्याचा आरोप जागा मालक रघुनाथ मुकादम यांनी केलाय. सर्व कायदेशीर कागदपत्र असूनही बेकायदेशीर दावा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच या प्रकरणी दोषींवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी जमीन मालकाकडे करण्यात येते. गुटख्यावरती बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. खालापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील सावरोली टोलनाक्याजवळ एक कंटेनर ताब्यात घेत तब्बल 64 लाखांचा गुटखा जप्त केलाय. या प्रकरणी शेख रशीद रहमान आणि गणेश वानखेडे यांना अटक करण्यात आली आहे. गोंदियाच्या देवरी शहरामध्ये पतंगांच्या मांजाने एका मुलाचा गळा चिरला गेला. मुलाला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी उपकृषी अधिकाऱ्यानं शेतकऱ्याकडे लाच मागितली. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये रमेश टाकरस या अधिकाऱ्यानं शेतकऱ्याकडनं 5,000 रुपयांची लाच मागितली. लाच स्वीकारतानाच ACBच्या पथकाने उपकृषी अधिकाऱ्याला अटक केली. ट्रॅक्टर रोटावेटरसाठी मिळाल्याच्या अनुदानाच्या बदल्यात सुरुवातीला 10,000ची मागणी करण्यात आली. अखेर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. भंडाऱ्यामध्ये वरठी इथे 70 फूट उंचीवरनं खाली पडल्यामुळे क्रेन ऑपरेटरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारुती भिवगडे असं मृत कामगाराचं नाव आहे. सनफ्लॅग स्टील प्लांट कंपनीमध्ये ते क्रेन ऑपरेटर होते. आज सकाळी कामादरम्यान ही दुर्घटना घडली आणि दुर्घटनेनंतर मारुती यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं गेलं. डॉक्टरांनी तिथे मात्र त्यांना मृत घोषित केलं. या दुर्घटनेनंतर कंपनी परिसरात कामगारांचा संताप झालाय. मृत कामगाराच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी कामगार करतायत. या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आलाय. भाजपकडनं नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार अध्यक्षपदासाठी 19 जानेवारीला दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. तर 20 जानेवारीला नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। 20 जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा होईल। भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीने उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं। यावेळी विराटनं पूजा सुद्धा केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शतक संघ के 100 वर्ष या चित्रपटाच्या ट्रेलरचं मुंबईमध्ये भव्य सोहळ्यामध्ये अनावरण करण्यात आलं। हा ट्रेलर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर मनमोहन वैद्य यांच्या हस्ते तसंच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला। तिघी या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय। या टीझरमधनं एका घरातल्या 3 स्त्रियांच्या भावविश्वाची प्रभावी झलक अनुभवायला मिळतेय। आई आणि तिच्या 2 मुली यांच्यातला दुरावा, न बोललेल्या भावना, तणाव, आठवणी आणि तरीही त्या सगळ्याच्या पलीकडे असलेलं प्रेम हे सगळं अतिशय वास्तवदर्शी पद्धतीने टीझरमध्ये मांडण्यात आलंय। या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांची प्रमुख भूमिका आहे। सांगलीच्या दौऱ्यावर जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्या संदर्भातली माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली जाईल आणि एकनाथ शिंदे सांगलीबद्दल निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। सांगली महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी भाजपला सत्ता स्थापनेसाठी एका मताची गरज आहे। भाजपला 39 जागा मिळाल्या आहेत तर महायुतीतले घटक पक्ष शिवसेनेला 2 जागांवरती समाधान मानावं लागलंय। मग अशा परिस्थितीत शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष आहे। जागाचा अंदाज तुमचा ठरवता किती जागावर? मी एवढंच सांगेन की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर करता येणार नाही, एवढा नंबर आमचा असेल। विचारल्याशिवाय कोणाशी युती करू नका असा स्पष्ट आदेश एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पक्षाच्या विजयी नगरसेवकांना दिलाय। महापालिका निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर ओवेसी यांनी नगरसेवकांसाठी फरमान काढत पक्ष शिस्तीवरती भर दिला। कोणताही राजकीय निर्णय घेण्याआधी पक्ष नेतृत्वाशी चर्चा आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यासोबतच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदारीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी नगरसेवकांना दिल्या आहेत। स्ट्रांगली ये बात भी कहना चाहूँगा, जहाँ जहाँ एमआईएम के कॉरपोरेटर्स कामयाब हुए हैं वो पॉलिसी मैटर में कोई डिसीजन ना लें जब तक पार्टी का कोई फैसला नहीं होता। जाहिर है आपसे कंसल्ट किया जाएगा, आपसे बात होगी, चाहे वो कोऑप्शन का मेंबर हो, चाहे वो स्टैंडिंग कमेटी बनाने का जो भी हो, इस मसले में पार्टी आपसे बात करेगी। उसके बाद जो डिसीजन होगा आप उसको जरूर फॉलो करिए। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक निकालानंतर विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं। शिवसेनेचे उमेदवार अभिजित जीवनलाल यांच्या समर्थकांनी तलवारी फिरवत रस्त्यावरती धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला। पराभूत उमेदवाराच्या घरासमोर तब्बल 2 तास तलवारी फिरवून गोंधळ घालण्यात आला। या प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि महिलांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। आज माझ्या घरासमोर बसून मी संजय बारवालची मोठी भाभी बोलते। माझ्या दारासमोर येऊन यांनी 2 तास एवढा गोंधळ घातला आणि माझ्या मुलावर हल्ला केला, याची नोंद यांनी घ्यायला पाहिजे। मंत्री भाऊ, तुम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या इथंच राहून लहानचे मोठे झाले। माझे भाऊ भाऊजाई सगळे यांचा संबंध कसा, तुम्ही कसे, आम्ही कसे, सगळे कसे, असं थोडी काही राजकारण झालं होतं सगळं, पण त्यांच्या दारापुढे येऊन एवढा धिंगाणा करायची गरज नव्हती ना। आपला पराभव झाला असला तरीही जनतेच्या मनातले नगरसेवक आपणच आहोत, असं म्हणत जळगावामध्ये महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून पराभव झालेल्या अपक्ष उमेदवार चैताली ठाकरे यांनी विजयी उमेदवारांप्रमाणे रॅली काढली आणि त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। रॅली काढून त्यांनी मतदान करणाऱ्या जनतेचे आभार मानले। मात्र याचवेळी त्यांनी भाजपचे आमदार महेश चव्हाण यांच्यावरती गंभीर आरोपही केले। आपला विजय झाल्याचं कळताच आमदार मंगेश चव्हाणांनी मतमोजणी केंद्रावरती येऊन दबाव तंत्राचा वापर केला। फेर मतमोजणी करायला लावून आपला पराभव केल्याचा आरोप त्यांनी केलाय। माझ्या या मायबाप जनतेला त्यांचा नगरसेवक निवडायचा होता, त्यांनी निवडला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जे काही मला लाभलंय त्यात मी नशिबाने आणि माझं 5 वर्ष त्यांना पूर्ण सहकार्य असेल आणि त्यांचं 5 वर्ष नगरसेवक म्हणजे जे काही असेल ते मीच असेल आणि
आणि त्यांच्यासाठी मी अर्ध्या रात्री उभी राहील एवढा माझा शब्द आहे. आमचा विजय झालेला होता, झालेला आहे आणि झालेलाच राहणार असा आमच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे. नांदेड महापालिकेतल्या प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलाचा विजय झालाय. त्यानंतर बालाजी कल्याणकर यांच्या मुलानं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला पत्रकारांसोबत अरेरावी केली. महिला पत्रकारांना शिवीगाळही केला. तसा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. त्यानंतर महिला पत्रकारांना संताप व्यक्त करत शिवसेनेचे नेते महिला पत्रकारांशी असंच बोलतात का असा सवाल विचारला. छत्रपती संभाजीनगरामध्ये निवडणूक निकालानंतर हिंसाचाराची गंभीर घटना घडली आहे. शहरातील गांधीनगर भागामध्ये मध्यरात्री भाजपच्या पराभूत उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावरती लाठ्या काठ्यांसह तुफान दगडफेक करण्यात आली. तुमच्यामुळेच निवडणूक हरलो असा आरोप करत शिवसेनेच्या उमेदवार मिल्लू चावरिया यांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचा दावा करण्यात येतोय. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातल्या उंडरी भागातून निवृत्त अण्णा बांदल यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवलाय. अजित पवारांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असलेले बांदल हे माजी सरपंच आहेत. जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारे नेतृत्व म्हणून त्यांचं कौतुक अजित पवारांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रभाग क्रमांक 41 मधील मोहम्मदवाडी ते उंडरी परिसराची त्यांच्यावरती विशेष जबाबदारी आहे. मोहम्मदवाडी उंडरी हा परिसर प्रथमच पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. अमरावती महापालिकेमध्ये भाजप की राष्ट्रवादी कोणत्या पक्षाचा महापौर बसणार असा प्रश्न आता विचारला जातोय. भाजपचे 25 नगरसेवक निवडून आलेले आहेत तर राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक विजयी झाले. अशातच रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने सुद्धा 15 जागांवरती झेंडा फडकवलाय. त्यामुळे भाजप राणांना घेऊन 44च्या आकड्याची जुळवाजुळव करत सत्ता स्थापन करू शकते. मात्र संजय खोडकेंनी इतर पक्ष सोबत घेतल्यास राष्ट्रवादीही महापौर पदासाठी तयारी करू शकते असं बोललं जात आहे. भाजपमधील एका गटाचे संजय खोडकेंशी चांगले संबंध आहेत. तसंच आम्ही कोणत्याही परिस्थितीत राणांशी जुळवून घेणार नाही असा भाजपच्या काही नगरसेवकांचा पवित्रा आहे. नेमकं चित्र काय होणार हे पाहावं लागेल. निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी बसेल. अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. भाजप आणि महायुतीची इतर घटक पक्ष एकत्रित बसून त्या ठिकाणी भाजपचा महापौर बसेल. मला असं वाटते स्थानिक मुद्द्यावरती ही निवडणूक त्या ठिकाणी लढविल्या जातात आणि स्वाभाविकच स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांचे काही वाद त्या ठिकाणी राहू शकतात. परंतु आमची नेते मंडळी एकत्रित बसून त्यातनं काही ना काही मार्ग काढेल. अकोला महापालिकेमध्ये एकूण 80 जागा आहेत. कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही आहे. बहुमतासाठी 41चा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे. भाजप 38 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला आहे. काँग्रेसने 21 जागा जिंकत दुसरा मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवलाय. दोन्ही पक्षांनी सत्तेचं समीकरण बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सरकार 24 घंटे में शायद कोई भी बनाए, लेकिन आज विपक्ष की सबसे बड़ी जीत यह है कि भारतीय जनता पार्टी को बहुमत नहीं दी यहाँ की सरकार ने. मैं अकोले की जनता का धन्यवाद करता हूँ. आने वाले 12 घंटे के अंदर एक नई गुंडीज आपको मिलेंगी. अब पूरे अकोले वालों ने जिस तरह भारतीय जनता पार्टी का मैंडेट बनने नहीं दिया, तो उनके आशीर्वाद से उनकी सरकार भी नहीं बनेगी. मैं आपसे वादा करता हूँ. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये कुणाचा महापौर होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसनं 30 जागा जिंकल्या आहेत. त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 4 नगरसेवकांची गरज आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 आणि काँग्रेसचे 2 बंडखोर निवडून आले. त्यामुळे सत्तेचं सोपान गाठण्यासाठी यांच्यासोबत काँग्रेसची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेला 24 जागा मिळाल्यात. त्यांना सत्तेसाठी 10 जागांची गरज आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे आम्हालाही महापौर बनवण्याची संधी असल्याचं म्हटलं. महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता. हा सर्व निकाल जो मिळाला, यश मिळालं, हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला, या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळं केलं गेलं, त्याचा बदला जनतेने घेतला. आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर वासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.